नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। बदलापूर रेल्वे प्रशासनाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यातच प्लॅटफॉर्म क्रमांक 3चा जो जिना आहे त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं, परंतु परवाच त्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि सध्या नागरिकांसाठी हा जिना आहे तो सुरू करण्यात आले। आपण बघू शकता या ठिकाणी फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक केवळ 1 साठी हा जिना आहे तो सुरू करण्यात आला आहे आणि 2 साठी सध्या काही दिवसांसाठी हा जिना अजूनपर्यंत बंद आहे। कारण या ठिकाणी जे डेकचं काम आहे त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे या ठिकाणी फक्त 1 नंबरवर जाण्यासाठी आणि स्टेशनला जाण्यासाठीच या जिन्याचा वापर सध्या होणार आहे। आपण बघू शकता 2 दिवसांपूर्वी याचं लोकार्पण करण्यात आलं आणि सध्या नागरिकांनी याचा वापर करण्यास या ठिकाणी सुरू केलेला आहे। इतरही कामे रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला दिसून येतं। डेकचं काम असू द्यात किंवा इतरही अनेक जे कामं आहेत ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक विविध कामं या ठिकाणी शेडचं काम असू द्या या ठिकाणी रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। विविध समस्यांना या ठिकाणी हा जिना बंद असल्यामुळे नागरिकांना सामोरं या ठिकाणी जावं लागत होतं, परंतु आता कुठेतरी हा जिना या ठिकाणी सुरू झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना दिलासा एक प्रकारे या ठिकाणी मिळाला असल्याचं आपल्याला दिसून येतंय। सध्या हा 3 नंबरचा जिना या ठिकाणी सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे समाधान या ठिकाणी व्यक्त केले जाते। कॅमेरामन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर। कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय।